वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। कोडोली दत्त मंदिरात वटपौर्णिमा उत्साहात। झाडे लावा झाडे जगवाचा संदेश। कोडोली येथील दत्त मंदिर परिसरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी पारंपरिक वाणाऐवजी महिलांना वृक्षांची रोपं भेट देऊन झाडे लावा झाडे जगवा हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। या उपक्रमाचे आयोजन प्राध्यापक प्रमोदिनी माने, तनिष्का गटप्रमुख व तनिष्का समूहाच्या सदस्यांनी केले। वडाच्या प्राचीन वृक्षाला श्रद्धेने धागा बांधून पूजा करण्यात आली। त्यानंतर उपस्थित महिलांना वाण म्हणून विविध वृक्षांची रोपं देण्यात आली। यावेळी मार्गदर्शन करताना प्राध्यापक प्रमोदिनी माने म्हणाल्या, आजकाल वटपौर्णिमेच्या निमित्ताने सोयीसाठी वडाच्या फांद्या तोडणे, पाने ओरबाडणे अशा चुकीच्या प्रथा वाढत आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षांची हानी होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे। जून महिना संपत आला तरी अपेक्षित पाऊस झालेला नाही। त्यामुळे निसर्गाशी मैत्री करूया, झाडे लावूया आणि ती जगवूया, हाच खरा वटपौर्णिमेचा संदेश आहे। या अभिनव उपक्रमाचे महिलांनी स्वागत केलं असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही वटपौर्णिमा परिसरात कौतुकाचा विषय ठरली। मी प्रमोदिनी माने, तनिष्का गटप्रमुख, वारणा कोडोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। सालाबदाप्रमाणे 2026 ला देखील आम्ही वटपौर्णिमा साजरी केली। झाडे लावा झाडे जगवा या संदेशाने। खरं म्हणजे 21व्या शतकात हा संदेश द्यायला लागू नये, पण आपल्या इथे शोकांकित आहे की बऱ्याच वेळेला आता कोरोनापासून झाडाची फांदी तोडणे, ती फांदी आणणे, त्या फांदीला गुंडाळणे, म्हणजे हळूहळू आपण शास्त्र विसरत चाललोय आणि अशास्त्राकडे चाललोय। त्यामुळेच आता जून महिना जरी झाला तरी पाऊस पडेना। या निसर्गाच्या एका अनियमित चक्राला कुठेतरी आपण कारणीभूत आहे। त्यामुळेच आम्ही नेहमी तनिष्का व्यासपीठातून सर्वांना संदेश देतो, तसंच आज पण संदेश देतो की झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरणाचा ऱ्हास चुकवा। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.